नमस्कार शेतकरी बांधवांनो. ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ, जय श्रीराम. बोला भाऊ. कुडाले शेतकरी आले होते आज आपल्याकडे सांगलीचे शेतकरी आले होते भाऊ. नमस्कार. पूर्ण नाव सांगा. प्रदीप राजेंद्र बंडकर. सांगली. किती म्हशी खरेदी केल्या ज्ञानेश्वर भाऊ? 5 म्हशी खरेदी केली. 5 म्हशी. काय दरानी? लाख सव्वा लाखाच्या भावाने खरेदी केल्या भाऊ. याच्यातले 4 म्हशी आहेत हा. आणि ती एक म्हैस आहे. पाहू शकता शेतकरी मित्रांनो, ही एक म्हैस आणि ह्या 4 म्हशी आज ज्ञानेश्वर भाऊ यांनी खरेदी करून दिलेले आहेत. एकदम गॅरंटेड अशा गोठ्यामध्ये खात्रीशीररित्या अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत खात्रीशीर म्हशी भाऊनी खरेदी करून दिलेल्या आहेत. तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकडून खरेदी करायचे असतील त्यांनी संपर्क करा. भाऊ काय रेंज चालू आहे सध्या? आता सध्याला 80,000पासून ते 1.5 लाखापर्यंत रेंज आहे. आणि काही शेतकऱ्यांना मिडियम लागत आहेत, काही शेतकऱ्यांना क्वालिटीच्या लागत आहेत. आता यांनी काही क्वालिटीच्या घेतल्या, काही मिडियम घेतल्या. भाऊ समाधान वाटलं का? वाटलं ना. काय बळजबरी? काय बरं. आता ही आर्यानं म्हैस केवढ्याला घेतली? 1.25 घेतली ना. 1.25 लाखाची. 1.25 लाख. 1,25,000ला ही आर्यानं म्हैस खरेदी झालेली आहे. पाहू शकता शेतकरी मित्रांनो, आता गाडीत भरत आहेत. एकदम खात्रीशीर म्हैस ज्ञानेश्वर भाऊ यांनी दिलेली आहे. तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि भाऊशी संपर्क करा. भाऊ ऐका ना, हां आता तुम्ही सांगली राहिले बरं का, ऐका ना. हां. तुमच्या सांगलीचे येणाऱ्या शेतकऱ्यांना माझ्या विषय काय सांगता? ज्ञानेश्वर भाऊचा व्यवहार कसा आहे? 1 नंबर व्यवहार आहे. यावर एकदम व्यवस्थित आहे ना? काही आपल्या बदल मर्जीने व्यवहार करून देतात. सगळं जिथं तिथं झालं ना, राहायची खायची व्यवस्था एकदम खात्री. पाहू शकता शेतकरी मित्रांनो, ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या म्हशी खरेदी करा.